या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गगनबावडा तालुका हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व असलेलं बावेली सारखं ठिकाण सध्या दुर्लक्षित झालं आहे. त्यामुळे बावेली गावाची सुद्धा दखल पर्यटन आराखड्यात व्हावी अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे. या अगोदर सामाजिक संघटना गाव वागाडा फाउंडेशननं बावेली गावची डॉक्युमेंटरी बनवलेली आहे, ज्यामध्ये ऐतिहासिक पुराव्याचा संदर्भही दिलेला आहे. आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून गगनबावडा तालुका पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांनी देखील याविषयी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकारी येडगे यांनी गगनबावड्याचा पर्यटन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गगनबावडा तालुक्यात बोलोली हे गाव ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवकालीन जकात नाका असणारी बावेली खिंडीला लागून असणारा उंच किल्ल्याचा टेहळणी बुरुज म्हणून इतिहासात महत्त्वाचा ठरलेला आहे. शिवकालीन मोहर तलवारी आजही पाहायला मिळतात. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा इतिहास अभ्यासकांना पाहता येतो. त्याला लागूनच असणारा बावेली धबधबा अत्यंत सुंदर आणि नयनरम्य आहे. बावेलीतच महालक्ष्मी मंदिराच्या इथं जुन्या वाड्याचे अवशेषसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. शाहू महाराज शिकारीसाठी आल्यानंतर विश्रांतीचं ठिकाण होतं असं बोललं जातं. यावेळी बावेलीचे सरपंच युवराज कदम, सदस्या आनंदा कांबळे, सुनील गुरव, प्रवीण कांबळे, विजय पाटील, विनोद गुरव, संजय मस्कर, रमेश कानकेकर, वैभव पाटील, अवधूत साबळे उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बावेलीहून कॅमेरामन तुकाराम कांबळेसह राहुल कांबळे. बावेली हे पर्यटन ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कालच जिल्हाधिकाऱ्यांनी तसं जाहीर केले की गगनबावडा तालुका हे पर्यटनाच्या दृष्टीनं इथली गावातले काही महत्त्वाचे गावं असतील जे पर्यटनाविषयी महत्त्वाचे असतील तर बावेली हे गावसुद्धा त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण बावेलीला इतिहास आणि भूगोल दोन्हीही आहे. कारण इथं जे समोर दिसणारा किल्चा आहे हा सगळ्यात उंच ठिकाण असणारा किल्चा आणि इथं शिवकालीन इथं एक खिंड होते, तो जकात नाका होता आणि इथं सुद्धा एक लढाई घडलेली आहे. इथं इतिहासाच्या खुणासुद्धा सापडतात इथं. तर असं ऐतिहासिक ठिकाण आहे आणि इथं एक धबधबा आहे, तो सुद्धा बारमाही वाहणार आहे. तरी पावसाळी आपण पर्यटन म्हणतो ते सुद्धा अत्यंत सुंदर आहे. तर हे गाव पर्यटनात यावं, यास काय यावं असं वाटतं हे गावकऱ्यांना आपण विचारायचं. तर बावेली गावला इतिहास लाभलेला आहे. आम्ही छोटीशी शॉर्ट फिल्म तयार करून याचा प्रकाशात आणलेला आहे. धबधबा आहे, इतिहासकालीन तो किल्चा आहे, तर शिवकालीन याची नोंद आहे इतिहासामध्ये. त्यामुळं आमच्या गावाचं आणि त्या पर्यटनाच्या दृष्टीनं नोंद घ्यावी ही आमच्या गावच्यातर्फे विनंती आहे. चला, इथं सरपंच आहेत, लोकनियुक्त सरपंच. सरपंच साहेब, तुम्हाला काय ऐतिहासिक काय ठिकाण तुम्हाला सांगता येतील आणखी? आता आणखीन असंच एक आमच्या इथं महालक्ष्मी मंदिर आहे. इथेच शाहू महाराज वगैरे ज्यावेळी शिकारीसाठी यायचे त्यावेळेचे सुद्धा अजून पाऊलखुणा वगैरे अशा आपल्याला इथं दिसून येतील. ही सुद्धा एक इतिहासातली एक आपल्याला पाऊलखुणा एक इथं भेटते. हे वाड्याचे अवशेष तिथं आता आपल्याला बघायला मिळतात. हो, बघायला मिळते. पर्यटन स्थळ व्हावंच आणि इथं बघण्यासाठी भरपूर काय धबधबा आहे. आणखी आपलं मंदिर तालुक्यात नामांकन म्हणजे असं चांगलं मंदिर आहे आणि जागृत मंदिर आहे. त्या मंदिराला पण पर्यटकांनी भेट द्यावी मंदिर होऊ शकते. आणि आपल्या इथं येणाऱ्या पूर्ण भाविकांचं स्वागत भाविक गावातर्फे आहेच, पण याचं लक्ष पूर्ण आमदार, खासदार आणि येणारे सर्व पर्यटक याची नोंद घ्यावी. तर ह्या गावकऱ्यांच्या मतं होती आणि माननीय आमदार साहेबांना ही माहिती आहे, हे ठिकाणसुद्धा माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत ही गोष्ट गावकरी म्हणून आम्ही पोहोचवणार आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे, आमदार साहेबांना विनंती आहे की बावेली हे गाव या गगनबावड्याच्या पर्यटनात बसावं आणि महाराष्ट्रात या गावाची सुद्धा एक वेगळी ओळख तयार व्हावी अशी गावकऱ्यांचं मत आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी राहुल कांबळे, बावेली.